दुसरं जे रिलेशनशिप साठी खूप वर्कआउट होतं ते म्हणजे छोटीशी मधाची बॉटल मिळते. छोटी बॉटल घ्यायची. स्पेसिफिकली जर नवरा बायकोच्या रिलेशनशिप साठी असेल तर छानपैकी नवऱ्याचं नाव, त्याचा बर्थ डेट, बायकोचं नाव, तिची बर्थ डेट, हे सगळं लाल पेननी करायचं. ओके. घडी करायचं ते. त्याच्यात तुम्हाला अजून काय तुमचं लिहायचं असेल, दॅट वी आर इन लव्ह विथ इच अदर, आमचं खूप सुंदर चाललेलं आहे, आम्ही एकमेकांच्या प्रेमात आहोत, जे तुम्हाला क्रिएट करायचे ते लिहून जर ते तुम्ही मधाच्या डब्यात टाकलं, तुम्हाला हवं असेल तर एखादा चांदीचं कॉइन पण टाकता येतं. पण हे लक्षात ठेवायचं कारण हे अख्खं वर्ष ठेवावं लागतं. शुक्रवारी ठेवा, बिकॉज शुक्र इज रिलेटेड म्हणजे व्हीनस. ओके. म्हणजे ते सगळं रिलेशनशिप रिलेटेड असतं. ते जर का तुम्ही साऊथ वेस्टला ठेवलं आणि ठेवता नाही आलं तर लाल कापडा बांधून हँग केलं, जसं कम्फर्टेबल होईल तसं ते 1 वर्षापर्यंत काढायचं. फक्त ते अर्थ मध्ये सोडताना चांदीचं कॉइन काढून घ्या आणि ते रिपीट करता येतं. जसं जसं तुमच्या लक्षात येईल की हळूहळू संसारामध्ये मधुरता वाढतीये, एकमेकांचं अंडरस्टँडिंग वाढते. कारण हनी किंवा मधाचं कामच असं असतं की मधुरता वाढवणं. तर हे रिलेशनशिप साठी खूप वर्कआउट होतं.